शिप्पी आमटी, साधी सोपी पण चवदार अशी कर्जतची शिप्पी आमटी, एकदम गावाकडची चव. थोड्या डाळी आणि थोडा वाटलेला मसाला घातला की एक ऐवजी 2 भाकरी खाऊ वाटतात. आता कशी झणझणीत आमटी बघितलं ना, तर ह्या आमटीला कर्जत बाजार आमटी म्हणा किंवा शिप्पी आमटी किंवा भोकरी वरण म्हटलं तरी पण चालेल. डाळी सगळ्या एकच असतात, पण आमटी करण्याची पद्धत जरा वेगवेगळी असते. तर आता आपण मिक्स डाळीची आमटी करूया. तर आता आमटी करायला मी ही 6 प्रकारच्या डाळी घेतल्यात. मुगाची डाळ, तुरीची डाळ, ही मटकीची डाळ आहे, मसूर, हरभरा डाळ आणि थोडी उडीद डाळ घेतल्या. आमटी करताना मटकीची डाळ आणि उडदाची डाळ थोडी तर घालायची, म्हणजे आमटीला चव बघा किती चांगली येत्या. डाळी जरा भाजून घ्यायच्या, म्हणजे आमटीला चव चांगली येत्या. सगळ्या डाळी मिक्स करायच्या, थोडंसं तेल टाकायचं आणि डाळी भाजून घ्यायच्या. सगळ्या डाळी एकत्रच भाजायच्या. थोडंसं तेल टाकायचं. असं डाळी भाजताना तेल टाकल्यावर थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे डाळ लवकर भाजते. व्यवस्थित भाजल्या, आता काढून घेऊया. लई पण करपस्तोर भाजायची नाही. डाळ शिजायला पाणी ठेवायचं. डाळ शिजत घातले की कधी थंड पाण्यात डाळ घालायची नाही, नाहीतर लवकर शिजत नाही. म्हणून ह्याला पाण्याला खळखळून उकळी आली की डाळ टाकायची, म्हणजे लवकर डाळ शिजते. 1 चमचा हळद टाकायची पाण्यात. पाण्याला उकळी आल्या, 1 टोमॅटो अखंडच ह्याच्यात टाकायचं आणि डाळ टाकूया आता शिजायला. आता डाळ मऊसूत होईपर्यंत शिजवायची. चुलीत 1 कांदा भाजून घ्यायचा. बरं पण थोडंसंच घ्यायचं, लय खोबरं घ्यायचं नाही. हे खोबरं पण आता भाजून घेऊया. थोडीशी डाळ अजून शिजायला पाहिजे, कच्ची आहे. सगळा मसाला वाटून घ्यायचा. तिला लई मसाला घालायचा नाही, थोडाच घालायचा. नाहीतर काय होतंय, मसाला लई घातलं की ती आमटीत चव कळतच नाही, मसाल्याची चव कळते. मग डाळ आता शिजल्या, जरा रवीनं घोटून घ्यायची खाली उतरून. हे बघा, असं पूर्ण डाळ घोटून द्यायची, घोटून घ्यायची. एक जीव करायचा आणि एक सुद्धा डाळ ह्याच्या शिल्लक नाही राहिली पाहिजे. पूर्ण बारीक व्हायला पाहिजे, असं घोटायची आमटी. डाळीचं नुसतं पाणी व्हायला पाहिजे. फोडणीसाठी 1 पळी तेल ओतायचं. फोडणीसाठी 1 चमचा मोहरी टाकायची, 1 चमचा जिरं, थोडासा हिंग टाकायचा. हे आमचं लाल कोल्हापुरी तिखट 1 पळी टाकायचं. हे पाट्यावर वाटलेला मसाला. तेलात मसाला व्यवस्थित भाजायचा, अंगचं तेल सुटेपर्यंत. आता चवीनुसार मीठ टाकायचं. तर वरनं थोडी कोथिंबीर टाकायची. असं आमटी फोडणी टाकली की 1-5 मिनिटं उकळत ठेवायची, म्हणजे ह्याचा मसाला डाळी एकजीव होतंय आणि चवीला चांगली आमटी लागते. लगी फोडणी टाकली की उतरायचं नाही, जरा उकळत उशीर ठेवायचं. आता आमटी चांगली उकळल्या, आता उतरून घ्यायची. अशी आमटी केली की नाही, ह्याच्याबरोबर बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी असं कुस्कारून खाल्ली की नाही, पोट पण भरतंय आणि 1 म्हणता 2 भाकरी जात्यात आपल्याला. आणि ते गरम गरम आमटी बरोबर खायला पाहिजे.